This is brother Roshan. In June 2024, he was not feeling well and his stomach was paining. He vomited. He didn't know what is happening. He was immediately hospitalized. Doctor told him that he need to do scan and MRI and sonography. Achha. In that, it was detected that under his pancreas there is inflammation. Okay. Doctor said if you don't admit him right away, there's no guarantee of this brother. Okay. So he was admitted 2 months. He was in ICU. Oh. There was nothing. So doctor gave up all the hope. In August 2024, leaving all the hope with depression, they left the doctor, they left the hospital and came to our church. When they came to our church, your one word struck this brother, saying that you said, if doctor is not giving hope, my Lord gives hope, which is 100%. He took that hope. He went again to the hospital. He started his medication. And slowly, Bishop, he started improvising. And after 1 year, Bishop, he testifies, there's no medication. Doctor said, you are all right and you are fit and fine now. And every glory goes to the Lord Jesus Christ. Hallelujah. बरोबर आहे? हां? बरोबर. काय झालं? पोट दुखत होतं. पोट दुखत होतं आणि तू विश्वास ठेवला येशूवर. आणि आता काय झालं? बरं झालं. एकदम बरं झालं. एक भी गोली लेता नहीं है. एक भी गोली नहीं रखा उसके लिए. अभी नहीं है. आमेन. आमेन. और डॉक्टर बोले थे गोली लेना पड़ेगा. डॉक्टर बोले थे लाइफ टाइम गोली लेना पड़ेगा. लाइफ टाइम लेना. और डॉक्टर ने तो बोला था वो बचेगा भी नहीं. और आपने बोला था कि तू 100% ठीक है. Praise Hallelujah. God. Amen. God bless you, son. Amen. Let him live to declare your Yes. glory. या बहिणीचं नाव अंजली आहे आणि हे राहुरी या भागातून आपल्या चर्चला येतात. 21व्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं, पण 4 वर्ष झाले त्यांना बाळ होत नव्हतं. त्यांच्या शरीरामध्ये काही कॉम्प्लिकेशन्स होते. त्यांचे नातेवाईक त्यांचा छळ करायचे, त्यांना त्रास द्यायचे का तर त्यांना बाळ होत नाहीये. त्यांनी 4 वर्षामध्ये खूप साऱ्या ट्रीटमेंट्स केल्या, त्यामध्ये त्यांना बाळ राहिलं 4 वेळा. पण ज्यावेळेस ते 3 महिन्याचं व्हायचं त्यांचं मिसकॅरेज होऊन जायचं. त्यांची संपूर्ण आशा निघून गेली होती. त्यांनी संपूर्ण ट्रीटमेंट केली होती पण त्यांना बाळ राहत नव्हतं. पण त्यांना त्यांच्या आईने आपल्या चर्चविषयी सांगितलं, चर्चला घेऊन आल्या आणि शनिवारच्या सभेमध्ये ज्यावेळेस त्या आल्या, तुम्ही प्रार्थना केली होती की ज्यांना बाळ होत नाहीये त्यांना बाळ होणार आहे, त्यांना बाळ राहणार आहे. आणि प्रभू येशूच्या कृपेने त्यांना एका मुलाचा आणि एका मुलीचा आशीर्वाद मिळालेला आहे. म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूला देतात. हे खरं आहे काय म्हणतात ते? खरंय. प्रभू येशूला धन्यवाद. देवाने एक मागितलं होतं, देवाने 2 दिलं. आमेन. Thank you, Father. Bless her, oh Father God. Thank you, Jesus. Hallelujah. ते सांगतात त्यांच्या टेस्टिमनीमध्ये गेले या जुलै महिन्यामध्ये 18 तारखेला ते ट्रॅव्हल करत होते कारमध्ये आणि त्यांच्या कारला एक स्पीड ब्रेकरवरून जोरात आदळल्यामुळे त्यांचा जो पाठीचा जो मणका आहे त्याला खूप जोरात धक्का लागला. त्यांना समजलं नाही त्यावेळेला, पण ज्यावेळेला ते दुखू लागलं त्यावेळेस ते हॉस्पिटलमध्ये गेले. त्यांचं स्कॅन केल्यानंतर कळालं की त्यांच्या हाडांमध्ये पाणी झालेलं आहे. डॉक्टरने सांगितलं की तुमचं पाणी काढावं लागेल. त्यांनी डॉक्टरांनी ऑपरेट करून त्यांचं पाणी काढलं, पण ते सांगतात की नंतर त्यांना पुन्हा दुखू लागलं. डॉक्टरकडे चेकअप केलं, त्यानंतर कळालं की एक्सरेमध्ये की पाणी परत झालेलं आहे आणि त्या ठिकाणी कॅन्सरची गाठ असू शकते असं त्यांचं म्हणणं होतं. म्हणून त्यांना पेट स्कॅन करायला सांगितलं. पेट स्कॅन केल्यानंतर ते म्हणतात की 28 तारखेला स्कॅन केलं. ते प्रार्थना करत होते, फास्टिंग प्रेयर करत होते. त्यानंतर परमेश्वराने चमत्कार केला. ते सर्व स्कॅनचे रिपोर्ट सर्व नॉर्मल आले. काहीही गाठ काही समस्या नव्हती. डॉक्टरने ते देखील पाणी आहे ते सर्व काढून टाकलं आणि आज आंटी म्हणतात की परमेश्वराने मला आरोग्य दिलेलं आहे. ही सर्व साक्ष परमेश्वराने त्यांच्या जीवनात केले म्हणून ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावाला देतात. What she saying? पास्टर उलट रिपोर्टमध्ये असं आलंय की पहिल्यापेक्षा पेन पण कमी आहे. पूर्ण रिपोर्ट नॉर्मल आहे पास्टर. हा पेट स्कॅनचा रिपोर्ट आहे. See this. देवाने एकदम पूर्ण परिस्थिती चेंज करून टाकली. हालेलुया. एक नवीन जीवन दिलं मुलीला. हालेलुया. आणि हे फक्त दादा तुमचे प्रेयर आणि तुमचे जे मेसेजेस असतात आणि मम्मा नेहमी म्हणते देव हा लागतोच. खरंच देव हा लागतोच. देवाशिवाय आम्ही काहीच नाहीये लाईफ मध्ये आमच्या. हालेलुया. आमेन. पिछले 29 साल से एक कंपनी में काम कर रहे थे और भाई को 2017 से एक भी प्रमोशन नहीं मिला था और पूरी तरीके से हताश हो चुके थे, डिप्रेस हो चुके थे कि मेरे दोस्तों को प्रमोशन मिल रहा है लेकिन मुझे नहीं मिल रहा है. और जब जब वो प्रमोशन की बात करने अपने बड़े अधिकारियों के पास जाते थे तो वो उनको आशा देते थे लेकिन प्रमोशन नहीं देते थे. इन्होंने फिर प्रार्थना करना चालू किया, चर्च में आना चालू किया, आपसे प्रार्थना में सहमत होना चालू किया और अचानक एक दिन ऐसा आया, एक उनको चमत्कार रीति से उनको फोन आया कि संजय जी हम आपको प्रमोट कर रहे हैं, हम आपको प्रमोशन दे रहे हैं. बाकी सब एम्प्लॉय को 4000 मिलते हैं प्रमोशन में, मतलब एक्स्ट्रा सैलरी बढ़ती है. आपका हम डायरेक्ट 7000 से सैलरी बढ़ा रहे हैं. तो ये चमत्कार केवल प्रभु यीशु ही कर सकता है और इनके जीवन में प्रभु यीशु मसीह ने किया है. हालेलुया. आमेन. किती छान. किती सुंदर. आमेन.
त्यांना 4 वर्ष झाले पाईल्सचा त्रास होत होता, मूळव्याधाचा त्रास होत होता आणि डॉक्टरांनी सांगितलं हा खूप सिरियस आहे, तुम्हाला ऑपरेशनच करावं लागणार आहे. पण त्याबरोबर त्यांना गोळ्या देखील दिल्या होत्या की डॉक्टरांनी सांगितलं की गोळ्या घेऊन बघा, जर बरं नाही झालं तर तुम्हाला ऑपरेशनच करावं लागेल. पण हे भाऊ प्रभू येशूवर विश्वास ठेवतात, प्रभू येशूकडे प्रार्थना केली, प्रभू येशूकडे आरोग्य मागितलं आणि गोळ्या घेत राहिल्या आणि त्या गोळ्यांनीच त्यांचा संपूर्ण पाईल्स निघून गेलेला आहे. ते ज्यावेळेस टेस्ट करायला गेले डॉक्टरनी त्यांचे रिपोर्ट नॉर्मल सांगितले की आता तुम्हाला अजिबात पाईल्स नाहीये. प्रभूने त्यांना पूर्ण आरोग्य दिलेलं आहे. ते सांगतात खूप वर्ष झालं आपल्या चर्चला येतात, 1 वर्ष झालं ते सांगतात त्याच्या छातीमध्ये खूप दुखत होतं आणि ज्यावेळेस त्यांनी टेस्ट वगैरे केले त्यावेळेस डॉक्टरने सांगितलं की तुमचं ओपन हार्ट सर्जरी करावं लागेल आणि त्यासाठी जवळजवळ 7 ते 8 लाख रुपये खर्च आहे असं त्यांनी सांगितलं. ते म्हणतात की माझ्याकडे पैसे नव्हते आणि मी हा ऑपरेशन करू शकत नव्हतो. ते म्हणतात की मी प्रभूकडे प्रार्थना करत होते सर्व गोष्टींसाठी आणि प्रभूला मागत होतो की प्रभू तू मला आरोग्य दे किंवा तू मला मदत कर. ते म्हणतात की परमेश्वरने माझी प्रार्थना ऐकली, त्यांचे जे बॉस आहेत त्यांच्या बॉसने त्यांचा सर्व ऑपरेशनचा खर्च उचलला. 1 महिन्यापूर्वी त्यांचं ऑपरेशन पूर्ण झालेलं आहे. डॉक्टरने सांगितलं होतं की 3 महिने तुम्हाला बेड रेस्ट घ्यावं लागेल, तुम्ही बाहेर निघू शकत नाही. 1 महिन्यामध्ये परमेश्वरने त्यांना बरं केलेलं आहे आणि आज ते खास परमेश्वराचा गौरव करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत. मग ते सर्व गौरव प्रभू येशूच्या नावात देत आहेत. हालेलुया. आमेन. आमेन.